आरजे रॉयल्स या संघाला आपण पाहतोय. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल आणि चैतन्य ही जोडी आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये. आणि आता या घडीला घडलंय काय, पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन पाहायला मिळत आहे. निश्चित पहिला चेंडू डाऊन द ऑफ होता, चेंडू सरळ निघून गेला होता वाईडच्या माध्यमातून, परंतु दुसऱ्या चेंडूवरती जशा पद्धतीने लेंथ लाईन ही आपण पाहिली आणि पहिल्या फलंदाजाला या ठिकाणी बॅक टू डगआउट पाठवण्यामध्ये यश प्राप्त झालंय डीजे. नईम यानं उपस्थित व्हायचे, त्याच्याकरिता देखील या ठिकाणी 500 रुपयाचे कॅश प्राइज आले. मागील सामन्यामध्ये जबरदस्त त्याने बॅटिंग केली आणि जरूर नईम यांच्याकरिता त्याच टीमचे संघ मालक यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक आले, आमच्यापर्यंत पोहोचले. आता या वेळेला स्पेअर ऑफ द विकेट फटका अजून एक चांगला पाहायला मिळतोय, परंतु डिक्लेअर रिझन मध्ये चेंडू दाखल झालाय आणि त्या ठिकाणी धाव बनते ती फक्त 1. आणि या एका धावसंख्येच्या मदतीने जर आपण पाहिलं तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय दोन्ही आकड्यावरती. नईमला विनंती करतोय आपण या आपल्याकरिता पारितोषिक आहे, संघ मालक आपले जरूर त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक या ठिकाणी येत आहे. मयूरजी गावंड यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आपल्यापर्यंत पोहोचलं गेले, आपण कलेक्ट करण्याकरिता उपस्थित व्हा. पहिले षटक आपण पाहताय. आता या वेळेला सुंदर स्ट्रोक येतोय, अगदी या झोन मध्ये जास्तीत जास्त चेंडू कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता या फलंदाजांचा. अखेर शॉट सिलेक्शन चांगल्या पद्धतीने आपण पाहताय, चेंडू दाखल झालाय सीमारेषा पलीकडे चौकारांकरिता. डीजे या ठिकाणी आपले संघ मालक उपस्थित आहेत. आता पहिलं षटक आपण पाहताना 1 विकेट आले आणि त्यानंतर चौकार देखील आपण पाहिलाय. थोडंसं मोटिवेट स्वतःला करतायत. चेंडू या षटकामध्ये आपण पाहिलं तर अप्रतिमरित्या आतापर्यंत हाताळले गेलेत, चेंडू फेकून झाले ते 4. स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर 7 धावा. नईम आणि स्वप्नील गावंड आपण देखील उपस्थित व्हा त्वरित. सध्या पहिले षटक आपण प्रगती पदावरती पाहू शकताय. तर पहिल्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ दुसरी पाहायला मिळतोय. 7 धावा ऑन बोर्ड या ठिकाणी बघायला मिळत आहेत. विशाल आणि चैतन्य ही जोडी या क्षणी आपण पाहताय. आता या वेळेला जरूर हवाई फायर करण्याचा प्रयत्न, मात्र कनेक्शन तर चांगलं झालंय, परंतु खाली क्षेत्रामध्ये चेंडू आपण पाहताय. 1 धाव याही क्षणी येते. चैतन्य आणि तदनंतर अमोल ही जोडी आपण या ठिकाणी पाहताय. विशालला मात्र परतावं लागलंय. नवीन येणारा बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमोल. 8 धावा 1 विकेट 5 चेंडूंचा खेळ हा सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. सकाळचे सत्र आहे, मॉर्निंग सेशन आपण या ठिकाणी पाहताय. स्वप्नील गावंड आणि नईम आपणास विनंती आहे आपण त्वरित उपस्थित व्हा. या क्षणी जरूर निकेशच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, परंतु या पहिल्या चुकी झाले आणि चुकीला दुरुस्त इथं मात्र करावंच लागेल, कारण या ठिकाणी येते विकेट. फलंदाज गॉन. या ठिकाणी पारितोषिक नईम ज्यांना मात्र मागील सामन्यामध्ये उत्कृष्ट असे खेळ केले आणि त्याकरिता मयूर गावंडे यांच्या माध्यमातून त्याच टीमचे संघमालक त्यांना मात्र कॅश प्राइज या ठिकाणी वितरित करण्यात येते. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. 8 धावा 2 विकेट अशा पद्धतीने या ठिकाणी थोडीशी अडचणीमध्ये टीम आपण पाहताय. एक जबरदस्त मॅच सध्या आपण या ठिकाणी पाहू शकतायत. क्रिकेट म्हटल्यानंतर क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमीच तुमची ॲक्युरेसी, तुमच्यामध्ये असणारं कलात्मक जे टॅलेंट ते तुम्हाला महत्त्वाच्या क्षणी दाखवावंच लागते आणि
सध्या या वेळेला आपण पाहिलं तर एक जबरदस्त जरूर हे द्वंद्व पाहायला मिळते. आरजे रॉयल्स आणि रायगड डायमंड्स या टीम मध्ये आपण हा एक जबरदस्त सामना या ठिकाणी पाहत आहे. नंबर इन ॲट आपण पाहताय चिराग येतोय मैदानाच्या आतमध्ये. थोडस अडचणीमध्ये टीमला आपण पाहत आहे आणि ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 8 धावा आल्यात ना, प्रोटेक्शन ते जास्तीत जास्त आपण पाहिलं तर सर्कलच्या आतमध्ये आतापर्यंत देण्यात आलंय. चिराग या ठिकाणी पहिला चेंडू या वेळेला फुलटॉस चेंडू होता, ऑन साइडला फ्लिक केले. थोडीशी मिसफिल्डिंगचे दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणी हलकीशी मिसफिल्डिंग आणि त्याच कारणामुळे एका धावसंख्येला या ठिकाणी बिल्ड केले जात आहे. यस, आपण प्रेझेंटेशन बॉक्स कडे वळणार आहोत. तत्पूर्वी या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला संघ प्रोव्हाइड करून दिलाय, विहान 11 सुतारपाडाचे संघ मालक आदरणीय सन्माननीय मयूरजी गावंड, कॉंग्रॅच्युलेशन. आपण या स्पर्धेमध्ये नक्कीच सहभागी झालात आणि त्या सहभागी झाल्यामध्ये तुम्ही एक टेबल पॉइंट्स मध्ये आपले 2 पॉइंट्स नक्कीच कमवलेत. तत्पूर्वी मी विनंती करेन अमित पाटील सरांना की आपण त्याचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. संघ मालक नक्कीच पांडवादेवी प्रीमियर लीग 2025 सीझन 3 मध्ये ज्यांनी आम्हाला संघ प्रोव्हाइड केलाय असे विहान 11 सुतारपाडाचे संघ मालक सन्माननीय गावंड सर यांचा यथोचित मान सन्मान. सर, कसं वाटतंय आज या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभागी झालात? पांडवादेवी प्रीमियर लीग या आयोजनाबद्दल काय सांगाल? थँक्यू सर्वांना. माझ्याकडनं छान वाटते. पहिल्यांदाच मला संधी भेटली या सामन्यात. मला खेळायला आनंद वेगळाच आला आणि माझे सर्व मित्र आहेत त्यांनी सर्वांनी मला लास्टपर्यंत साथ दिली आणि शेवटपर्यंत असाच मला प्रत्येकांना प्रेरणादायक स्थान मिळेल सर्वांकडनं. आणि माझा आयकॉन, कारण रात्री मॅच खेळून आला तरी त्याने आत्तापर्यंत चांगला खेळ करून दाखवला, त्याबद्दल मी त्याचे धन्यवाद. आणि सर्व प्लेयरमध्ये डोळे मिटून मी विश्वास ठेवतो चांगला गेम करतील अजून पुढे पुढे. ओके, आणखी एक सर शेवटचा प्रश्न आहे, कारण की पहिली मॅच होती, 61 धावांचा टार्गेट सेट केला होता आणि नक्कीच थोडेसे कमी राहिले होते तुमचे प्लेयर, पण 12 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता असताना काय फलंदाजी केली नईम याने, त्याच्याबद्दल काय सांगाल? कारण पहिलं म्हणजे प्रथम आमचे गुरु निलेश पाटील यांचा शब्द मी बोलेन, ज्याची वेळ चांगली त्याचा खेळ चांगला. कारण आमच्या कॅप्टननी पण तसंच बोललो आहे आणि आम्ही नक्कीच शेवटपर्यंत तसंच प्रयत्न करत राहू आणि यशापर्यंत पोहोचण्याचा नक्की निर्णय करू. ओके, थँक्यू सो मच. जाऊया, सामना चालू आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या समोर जुळलेत व्हॉइस ऑफ जवार ठाणे जिल्ह्यातील एक उत्कृष्ट समालोचक सन्माननीय करणजी खानजोडे सरांच्या समवेत. धन्यवाद. 1.2 षटक आतापर्यंत आपण पाहिले. ज्या पद्धतीने जरूर या ठिकाणी धावफलक देखील 10 या अंकावरती सध्या पाहायला मिळते. पहिल्या इनिंगचा खेळ आपण या ठिकाणी जरूर पाहायला मिळते. एक जबरदस्त मॅच प्रेक्षकांच्या भेटीला येते. गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय. इथे मात्र जरूर पुन्हा एकदा घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू दाखल झालाय. एक धाव जरूर पाहायला मिळते, कारण विकेटच्या पाठीमागे जास्तीत जास्त आपण पाहिलं तर डिक्लरेशन आहे. डी शेप मध्ये हे मैदान या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय आणि म्हणूनच अगदी समोरच्या बाजूने जेवढे तुम्ही चांगले स्ट्रोक खेळाल ना, तेवढा चांगला फायदा हा तुम्हाला होईल. आणि तेच चित्र आपण या ठिकाणी पाहू शकता. या ठिकाणी मिड विकेट रिजन मध्ये चेंडू दाखल झालाय. क्षेत्ररक्षण तेवढ्याच शिताफीने करण्यात येते. चांगली लेंथ लाईन वरती सध्या तरी या ठिकाणी गोलंदाज आपण पाहू शकता. त्या ठिकाणी गोलंदाजी करत असताना आर्यन चांगला गोलंदाज आहे, ज्यानं मात्र आतापर्यंत स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवलंय. म्हणतात ना की तुमचं खरं सामर्थ्य हे तुम्ही तेव्हाच दाखवा ना की समोरच्या बाजूने जेव्हा जेव्हा एखादा चांगला खेळाडू, चांगले टीम्स असते, तेव्हा तुमच्या सामर्थ्याला तुम्ही गवस निघाला आणि ते क्रिकेट तुम्हाला आज मात्र खेळावं लागेल. आर्यनकडे एक ती ॲबिलिटी आहे चांगली गोलंदाजी करण्याची. इथं देखील मिस टायमिंग स्ट्रोक मात्र चेंडू चाललाय आणि अगदी एका क्षणाला वाटलं होतं ना की या ठिकाणी चेंडू डिक्लेअर रिजन मध्ये जाईल, मात्र तसं काही पाहायला मिळत नाहीये. अगदी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये चेंडू लँड झाला आणि तिथं मात्र थोडंसं आय कोऑर्डिनेशन हे मात्र चुकलं होतं खेळाडूचं.
या क्षणी आपण पाहिल्यानंतर 13 वरती स्कोर जाऊन पोहोचले. दुसऱ्या षटकातील अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. विकेट पडले तर 3 आणि 3 विकेट गमावल्यानंतर देखील थोडस संघर्ष जो आहे ना तो कंटिन्युअस पाहायला मिळतोय या क्षणी. जरूर आता या वेळेला टायमिंग चांगलं दिलंय, चेंडूला सरळ फेकून दिले 6 धावसंख्येसाठी. हा येतोय दर्जेदार फटका या क्षणी. खूप वेळानंतर अमोलच्या पॅटमधून आरजे रॉयल्स टीम थोडीशी अडचणीमध्ये पाहायला मिळते. तर हे तिसरं षटक आपण पाहताय. अजून एक डाऊन द लेग चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अवांतर धावसंख्येने सुरुवात या ठिकाणी आपण पाहताय. जास्तीत जास्त जरूर प्रेशराईज करण्याचा प्रयत्न आहे. हे तिसरं षटक प्रगती पथावरती करंट रन रेट हा तुम्हाला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी ठेवावाच लागेल. सामन्याचं चित्र इथून बदलू शकते. तुमच्या खेळीमध्ये तुम्हाला अशाच पद्धतीचे शॉट कन्व्हर्ट करावे लागतील. येतोय पुढच्या एकदा एक दर्जेदार फटका. मिडल ऑफ द बॅटला कनेक्शन झालंय आणि त्यानंतर चेंडू सरळ निघून चाललाय सीमा रेषा पलीकडे. अमोलच्या पॅक मधून आणखीन एक षटकार येतोय. चांगल्या धावसंख्येसाठी आता या ठिकाणी प्रयत्न केले जात आहेत. 27 धावा खूपच वेगाने. अजून एक या ठिकाणी जरूर फाईटचा इशारा येतोय. घडतंय काय? लगातार प्रेशर आणि फक्त प्रेशर या मॅच मध्ये आपण पाहताय. खूपच धावसंख्या आता गतीमध्ये या ठिकाणी वाढत चालल्यात. 28 या अंकावरती स्कोर कार्डला आपण या ठिकाणी पाहू शकतायत. हे तिसरं षटक या ठिकाणी प्रगती पथावरती आहे आणि ज्या पद्धतीने आरजे रॉयल्स टीमने आता यावेळेला खूपच गती प्रदान केलंय डाऊन द ट्रॅक आणि तदनंतर कनेक्शन चांगलं. शेपट गोड चेंडू चाललाय मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत आणखी एक येतोय षटकार. केवळ 3 चेंडू या षटकामध्ये फेकून झालेत आणि धावसंख्येचा टोटल स्कोर या ठिकाणी 34. तिसऱ्या षटकातील अजूनही 3 चेंडू. व्हॉट अ बॅटिंग. अमोल आणि त्याच्या साथीला आपण पाहिलं तर या ठिकाणी मृण्मय ही जोडी सध्या
खूपच वेगाने स्कोर कार्डला पुढे घेऊन जात आहेत. त्यानंतर मरियाई लेबे आणि त्यांचे विपक्ष युवराज 11 दोन्ही टीमना विनंती असेल आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्याकरिता उपस्थित व्हा. काय सुंदर लढत या ठिकाणी पाहायला मिळते. ज्या वेगाने स्कोर कार्ड इथून मात्र बिल्ड होतोय ना त्या गतीला थांबवच लागेल, अन्यथा प्रेशर भरपूर येऊ शकतो. इथं मात्र घडलंय काय, पहिल्या अटेम्प्ट मध्ये हातामधून चेंडू निसटला होता आणि तदनंतर दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये या ठिकाणी जबरदस्त कॅच कॅरी केलाय. विकेटचं पतन आपण पाहतोय. फलंदाज या पहिला परतला जातोय. विनंती असेल आपण मैदानाच्या आतमध्ये येताना थोडेसे लवकर या असे विनंती असेल. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिलिंद दाखल झालाय. एक महत्वाची लढत जरूर या ठिकाणी पाहायला मिळते. दुसरा सामना आहे मॉर्निंग सेशन आपण पाहत आहे. पहिला सामना मात्र जर इम्रान सर आपण पाहिलं तर 61 धावसंख्येसारखा टोटल स्कोर हा चेस केलाय. म्हणावं लागेल ना की फलंदाजामध्ये त्या ॲबिलिटी त्या आहेत ना त्या आज त्यांनी दाखवून दिल्यात. ज्या पद्धतीची बॅटिंग आपण पाहिली, हा देखील हाफ व्हॉली ट्रॅकर मात्र जसा बाउन्स होणारा चेंडू बॅटला टॉप एज करत चेंडू पुन्हा एकदा घोषांकित क्षेत्रामध्ये दाखल झालाय. मिळते एक अवांतर धाव आणि एका धावसंख्येने इथं देखील स्कोर कार्ड मध्ये आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलाय स्कोर यावेळेला 35. षटक क्रमांक या ठिकाणी 3 कंप्लीट. खूपच वेगाने सध्या तरी आपण पाहिले तर जवळजवळ 12च्या रणगतीने हे धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 35 वर 4 अशी स्थिती आपण आरजे रॉयल्स या टीमची सध्या तरी पाहताय. तर 35 धावा धाव फलकावरती लागल्यात. 5 षटकांचे सामने आपण या ठिकाणी पाहत आहे. आमच्या समवेत जोडले गेलेत इम्रानजी बुखारी सर. या मॅच मध्ये देखील ते जरूर जोडले गेलेत. तो धन्यवाद. यहाँ पर देखिए काफी शानदार मैच पांडवा देवी प्रीमियर लीग 2025 सीजन 3 का थरार. और करण सर अगर देखा जाए ना तो दोनों भी टीमें आज इस पहले सुबह के सत्र में शानदार मॉर्निंग के वक्त प्रयास करते हुए कोशिश करते हुए, इसीलिए तो कहते हैं ना जिंदगी जख्मों से भरी है मरहम लगाना सीख लो, जीतना तो मौत के आगे है फिलहाल जिंदगी से जीना सीख लो. तो जरूर यहाँ पर अगर मैच हार और जीत ये कतार है, ये लफ्ज है, पर अगर जीतना है तो अगर प्रयास करना होगा, कोशिश करनी होगी. क्या लगता है 3 ओवर की समाप्ति के बाद 35 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. क्या टारगेट सेट करना चाहेंगे करण सर, बल्लेबाजी करने वाली टीम? पहिला सामना देखील आपण पाहिला तर जवळजवळ 60 धावा त्याचे झालेल्या आहेत. सुरुवातीच्या 3 षटकामध्ये जरी 35 धावा आल्या परंतु इथून 25 ते 30 धावा हा माइंड सेट असणार आहे फलंदाजांचा. ज्या पद्धतीने बॅटिंग करतायत सेट आहेत आणि धावा होऊ शकतायत. मात्र समोर जरूर रायगड डायनामोन्स हा संघ देखील आता अंतिमची 2 षटकं ही तेवढीच चांगल्या पद्धतीने फेकण्याचा प्रयत्न करेल. एब्सोल्युटली, क्योंकि पहले 18 गेंदों में क्या हुआ मुझे पता नहीं है, इस 12 गेंदों में मुझे रनों में मशीन बनकर बल्लेबाजी करनी है. यही इरादा स्पष्ट करना होगा. और इस बार देखिए गेंद मिड ऑफ बाउंड्री लाइन के पार 1 बाउंस चौकार.
यहाँ पर बल्लेबाजी ने ली है जवाबदारी और ये चौका आया लय भारी, क्योंकि यहाँ पर अभी रनों की बौछार प्राप्त करनी है। यही रणनीति, यही स्ट्रैटेजी यहाँ पर बनानी होगी, क्योंकि रोगी को दवा चाहिए, योगी को जब चाहिए। हम तो क्रिकेट के दीवाने हैं, हमें क्रिकेट में सिर्फ रन चाहिए। मुरमाईच्या बॅट मधून काय अजून एक फटका आपण पाहिलाय। खूप वेळ मैदानाच्या आतमध्ये त्यांनी दिलाय आणि आता महत्त्वाच्या क्षणी अशाच पद्धतीने बॅटिंग करण्याकरिता तो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय। जेवढा जास्त मैदानाच्या आतमध्ये राहिला तेवढा जास्त बेनिफिट आरजे रॉयल्स टीमला आपण पाहत आहे। 40 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या, विकेट पडल्या त्या 4। 40 रन स्कोर कार्ड पर लगते हुए, पर अभी भी इस बल्लेबाजी में दमखम है, क्योंकि आज बल्लेबाज हो गया है बेबान और मैदान में लाना है तूफान। पांडवा देवी प्रीमियर लीग 2025 सीजन 3 का ये कप अगर इसे प्राप्त करना है तो रन को प्राप्त करना होगा। इस बार देखिए मिडल ऑफ द बैट ऑन साइड में ड्राइव किया है, फील्डर है, कोई गलती की गुंजाइश नहीं। बल्लेबाजी को यहाँ पर पूर्ण विराम दिलाते हुए शानदार कैच, डीजे को मौका। करण सर ऐसे कहते हुए गेंदबाज, मेरी कहानी का मैं ही खलनायक हूँ, मेरी कहानी का मैं ही खलनायक हूँ, जब चाहूंगा रोल बदल दूंगा। और इसके पहले की गेंद के ऊपर चौवा लगाया था, गेंदबाज के ऊपर प्रतिकार किया था, पर उसी बैटर को वापसी का रास्ता दिखलाते हुए क्या कहना चाहोगे गेंदबाज के बारे में? आणि निश्चितच पहिल्या 3 षटकामध्ये जो प्रेशर होता तो प्रेशर पूर्णपणे या खेळाडूने मात्र रिलीज केलाय। आर्यन पहिलं षटक देखील त्याने अप्रतिमरित्या फेकलं होतं आणि म्हणूनच तो जबाबदारी रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन या षटकामध्ये फलंदाजांचा अडसर बनून उभा राहिला आणि त्यानं मात्र विकेट प्राप्त करून दिले। अजूनही 3 चेंडू आहेत, इथून जर चांगली गोलंदाजी झाली तर आपल्या टीमसाठी एक सर्वोत्तम बेस्ट गोलंदाज म्हणून या इनिंग मध्ये आपण त्याला पाहणार आहोत। आर्यन आर्यन के बारे में आपने कहा, आज अलीबाग रायगढ़ तहसील में ISPL में जिस खिलाड़ी के नाम की घोषणा की गई सर, वो थल गांव से बिलोंग करने वाले कुमार आर्यन संतोष खारकर, माव 11 एकवीरा थल के। और आज ये आर्यन उसी क्वालिटी की गेंदबाजी करेंगे क्या? ओहो, फिर से एक बार टाइमिंग गलत, फील्डर फिर से एक बार वो बुलाती है पर जाने का नहीं, तू चल मैं आया, बैक टू द डक आउट। बल्लेबाज वापसी के रास्ते। आता विकेट पडल्यानंतर जरूर थोडासा दबाव वाढत चाललाय। 6 विकेट पडल्यात, मिडल ऑर्डर देखील त्या पद्धतीने आता बॅटिंग करत नाहीये, कारण सुरुवात काय अप्रतिम प्राप्त झाली होती, परंतु तदनंतर या ठिकाणी जरूर थोडंसं टीम फसत चालले। 40 अंकावरती 6 विकेट पडल्यात। चला नवीन बॅटर आपण थोडीशी घाई करावी। अजूनही या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये चेंडू शिल्लक आहेत, एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे। आर्यनने जबरदस्त गोलंदाजी केली, कारण आवश्यकता देखील अशाच गोलंदाजीची होते। चला थोडीशी घाई करावी, एक चेंडूचा खेळ आपण पाहताय। नवीन येणारा बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऋतिक अंतिम चेंडू फेस करेल आणि आर्यन आतापर्यंत खूप किफायतशीर इम्रानचा ठरलाय, म्हणूनच हा चेंडू फलंदाजाकरिता थोडासा मुश्किल मध्ये असू शकतोय। इनिंग चांगल्या पद्धतीने आतापर्यंत आरजे रॉयल्स टीमने देखील खेळले, परंतु हा अंतिम चेंडू जरूर ऑन हैट्रिक गेंदबाजी करने का प्रयास कर रहे थे, पर इस बार फंसा या गंडा या चकाया। और शानदार गेंदबाजी का एनालिसिस आर्यन के गेंदबाजी के मोर्चे को संभालते हुए। जरूर टीम मीटिंग घ्यायची नाहीये,
जिंदगी जख्मों से भरी है, जिंदगी जख्मों से भरी है, वक्त को मरहम बनाना सीख लो, जीतना तो मौत के आगे है, फिलहाल जिंदगी से जीना सीख लो। जरूर बड़ी कठिनाई परिस्थिति में डाल दिया है गेंदबाजी करने वाली टीम ने यहाँ पर। मैं कहना चाहूंगा करण सर, सोच बदलो सितारे बदल जाएंगे, नजर बदलो नजारे बदल जाएंगे, कश्तियां बदलने की जरूरत नहीं दोस्तों, दिशा बदलो किनारे बदल जाएंगे। और जरूर गेंदबाजी के लिए हम देख रहे हैं बैल प्रेमी बकासुर गेंदबाजी के लिए आते हुए। जरूर एक हर इलाके में हर एक किसी खिलाड़ी को नाम दिया जाता है, पर आज बैल प्रेमी हम देख रहे हैं भंडारी शेठ फड़ के अध्यक्ष होंगे और बकासुर के फैन फॉलोअर काफी है, उसमें मथुर भी होंगे। पर इस बार गेंदबाजी मीनेश पाटिल बकासुर गेंदबाजी के लिए आते हुए। और पहली गेंद बैक टू द बॉलर खेलने का प्रयास, शॉट मिड ऑन के दिशा में, फील्डर थे थोड़े से फंबल, पर इस बार देखिए सारल पुला खालून चेंडू फरार। यहाँ पर कहीं पे निगाहें कहीं पे निशाना, फेंकना चाहते थे, ऑफिशियल अंपायर का इशारा। 2+1 कुल मिलाकर 3 रन इस प्रतियोगिता में प्राप्त करते हुए बल्लेबाजी वाली करने वाली टीम। आंधला मांगतो 1 डोला, देव देतोय 3 डोले। क्या कहना चाहोगे करण सर? मागील षटक आपण खूप चांगल्या पद्धतीने पाहिलं होतं आर्यनचं, आणि त्यानंतर जर अंतिमच्या षटकामध्ये अशा पद्धतीच्या चुका होतील ना तर टीमला मात्र जरूर त्याची खूप सारी भर काढावी लागेल। हे अंतिम षटक आपण पाहताय, यावेळेला चांगली गोलंदाजी आपण पाहताय, ज्या पद्धतीने जरूर या षटकामध्ये आतापर्यंत एक चेंडू फेकून झालाय आणि त्या चेंडूवरती मात्र मिस फिल्डिंग आपण पाहिली होती। 3 धावा त्या चेंडूवरती पाहायला मिळाल्या होत्या ओव्हर द विकेट। इथं मात्र पुन्हा एकदा स्ट्रोक चांगला आहे, एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू दाखल झालाय। यावेळेला चेंडू शेवटच्या मोमेंटला स्टॉप करण्याचा नितांत प्रयत्न केला गेलाय, मात्र चेंडू ज्या गतीमध्ये ट्रॅव्हल होतोय तिथून चेंडू मात्र थांबला नाहीये, चाललाय सरळ एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या पलीकडे, येतोय चौकार। महत्वाच्या 4 धावा आरजे रॉयल्स टीम साठी। मिस्टर नटवर लाल अमिताभ बच्चन रेखा पिक्चराइज किया हुआ ये गाना हमारे डीजे ऑपरेटर ने सुनाया। तत्पूर्वी विनंती असेल मरियाई लेबी संघाचे कर्णधार त्यांच्या समवेत युवराज 11 संघाचे कर्णधार टॉस साठी त्वरित संपर्क साधायचा आहे। मरियाई लेबी विरुद्ध युवराज 11। यहाँ पर बैटर करते हुए अपुन का फटका 440 का झटका देते हुए आज इस मैदान पर बैटर शानदार परफॉर्मेंस। करण सर, अगर इस तरह की बल्लेबाजी होगी ना तो डेथ ओवर में एक सम्मानजनक स्कोर खड़ा करने का प्रयास, टारगेट सेट करने में कामयाब होगी। मागील 2 चेंडूवरती 10 धावा आल्यात, 1 चौकार आणि 1 षटकार, आणि म्हणूनच खूपच वेगाने जसं स्ट्राईक मात्र मिळाली या फलंदाजाला थोडीशी चुकी झाली होती ओव्हर 3 ची, आणि त्यानंतर स्ट्राईक मिळाल्यानंतर अंतिमच्या षटकामध्ये हा खूप इम्पॅक्टफुल बॅटर बनून आपण त्याला पाहताय, ज्याने आतापर्यंत 1 चौकार 1 षटकार ठोकलाय, अजूनही 3 चेंडू। आता जरूर ताबडतोब फलंदाजी करतोय, कारण अंतिम षटक स्लॉग ओव्हरचे षटक नेहमीच जो दबाव असतो ना तो गोलंदाजावरती, आणि ते चित्र आपण पाहताय। जास्तीत जास्त स्ट्राईक हे आपल्या जवळ ठेवण्याचा प्रयत्न आहे या फलंदाजाचा, ज्यामध्ये तिसऱ्या धावसंख्येकरिता विकेट येते, विकेट क्रमांक 7। तो टोटल स्कोर जहां पहुंचा है 55 रन। शानदार बल्लेबाजी यहां पर बैटर करते हुए, जबकि यहाँ पर स्लॉग और हानामारी का षटक है, तो गेंदबाजी करते हुए गेंदबाज के ऊपर प्रतिकार करते हुए बाहुबली में कटप्पा, और क्रिकेट में गेंदबाज का टप्पा कभी भूलना नहीं चाहिए। और गेंद की मिनट तक पहुंचते हुए बैटर
बल्लेबाजी करते हुए इस बार जल में डालने की कोशिश खोद कर खेलना चाहते थे, फील्डर है वहां पर, जब तक फील्ड करेंगे भाग मिल्खा भाग। हे प्रभु, हे राम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद, ये क्या हुआ? मोए मोए मैदान में पानी आ गया। तब तक 2 रन आसानी से मुकम्मल करते हुए दिवसा ढवल्या रणों की चोरी आज पांडवा देवी प्रीमियर लीग में होती हुई इस दोनों के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर हमारे गुणलेखक जी बतलाते हुए। छप्पन रन स्कोर कार्ड पर। इस बार देखिए वाइडिश मिड विकेट बॉर्डर लाइन के पार, जली को आग कहते, बुझी को राख कहते, जिसके बल्ले से छक्के निकलते उसे राहुल कहते हैं। असेल आजच्या दिवसातील होणारा तिसरा सामना मरियाई लेबी विरुद्ध युवराज 11। दोन्ही संघाचे संघनायक विनंती असेल पण टॉस साठी त्वरित संपर्क साधायचा आहे। युवराज 11 संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत, मरियाई लेबी संघाचे कर्णधार सुद्धा उपस्थित आहेत। मी विनंती करेन दोन्ही संघाचे संघ मालक यांनी सुद्धा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे। सन्माननीय अतिथी गणेशजी पाटील सरांना विनंती करेन आपण पुढे या। आज शिक्षक आदर्श व्यक्तिमत्व नक्कीच आज या स्पर्धेसाठी गणेश सर आलेले आहेत, एक चांगले शिक्षक सुद्धा आहेत। आज या स्पर्धेसाठी त्यांनी उपस्थिती दर्शवली आहे। श्री भैरवनाथ प्रसन्न युवराज 11 विरुद्ध आपण पाहतोय टीम आरोही स्पोर्ट्स पुरस्कृत मरियाई 63। Head is called Yuvraj 11 and head is come on the toss by Shri Bhairwanath Prasanna. Yuvraj 11 on the toss choose to फील्डिंग करणार। 5 षटकांचा सामना आहे, पहिली मॅच तुमच्या समोर तुम्ही पाहताय। सकाळचा सत्र आणि थोडेसे धावा होत आहेत पण आणि चेसेबल आहेत, तर तुम्ही फिल्डिंग घेताय, किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? तसं बॅट्समन जसे कमी होतील तसे स्कोर तर थांबणारच, बॉलिंग चांगली टाकण्याचा प्रयत्न करणार आम्ही। आणि असे कोणते फलंदाज असतील त्यांना तुम्ही पहिला टार्गेट करा, म्हणजे स्वस्तात बाद करण्याचा प्रयत्न कराल? स्वतः करणारा विनय। नक्कीच विनय यांचे टार्गेट केलं। विनय, मरियाई लेबी संघाने नक्कीच नाणेफेकीचा कौल हारलाय, नक्कीच जर नाणेफेकीचा कौल जिंकला असता तर डिसिजन काय असता? पहिले आम्ही पण फिल्डिंगच घेतली असती, क्षेत्ररक्षण केलं असतं। आता मात्र तुम्हाला फलंदाजी करावी लागेल। 30 चेंडूमध्ये किती धावांचा टार्गेट सेट कराल? आता बॅटिंग होईल तशी जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करू। आणि असे कोणते फलंदाज आहेत त्यांच्यावरती तुम्ही विश्वास दाखवताय? फलंदाजचं सगळे कोणचं नाव नाही घेऊ शकत, फलंदाज सगळेच चांगले करतात। ओके, कॉंग्रॅच्युलेशन। आपण संघ मालकांचा इथे सन्मान करतोय। सन्माननीय आदरणीय कुलदीप बी म्हात्रे यांचा यथोचित मान सन्मान सर करतायत। नक्की त्यांनी सुद्धा आम्हाला या पांडवा देवी प्रीमियर लीग सीझन 3 साठी एक संघ स्पॉन्सर केलाय। कुलदीपजी म्हात्रे सर, नक्की त्याचा मनापासून मी आभार व्यक्त करतोय। दुसरे संघ मालक पुन्हा एकदा जाऊया। जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 63 धावांची आवश्यकता आहे। कॉम बॉक्स वर पुन्हा एकदा आम्हाला जुळलेत जव्वा ठाण्याचे बुलंद आवाज करण खानजोडे सर। चेंडू 63 धावा असं टार्गेट आपण या मॅच मध्ये पाहता। एक जबरदस्त सामना, कारण ज्या पद्धतीने पहिल्या इनिंग मध्ये आपण बॅटिंग केली होती आरजे रॉयल्स टीमने आणि त्याच कारणामुळे हा स्कोर खूपच वेगाने इथे पोहोचलाय। त्यांचे विपक्ष आपण पाहताय रायगड डायनामोज हा संघ देखील इथं मात्र आपले संपूर्ण इरादे स्पष्ट करण्याकरिता उपस्थित झालाय। 2 बॅटरीने आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना देव आणि त्याच्या साथीला निकेश, ही जोडी 30-63 ची इक्वेशन। आणि आपण कालच्या दिवसापासून पाहतोय या संपूर्ण स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट, लाईव्ह कव्हरेज जी मात्र आपल्यापर्यंत पोहोचवली जाते एके लाईव्ह स्पोर्ट या चॅनल वरती।
आणि त्याच्याच एक चांगली अनुभूती आपण या संपूर्ण क्रिकेट टुर्नामेंटच्या माध्यमातून पाहताय. चला सामन्याकडे आपण वळणार आहोत. सध्या 2 बॅटर देखील उपस्थित आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहताय राहुल. या गोलंदाजाला 63 धावसंख्येचं एक मोठं टार्गेट यावेळेला पाहायला मिळत आहे. पंचांचा कॉल येतोय वळी या सामन्याकडे. पहिला चेंडू फेकण्याकरिता या ठिकाणी गोलंदाज राहुल. हाफ वाली ट्रॅकर जलद गतीने चेंडू येतोय परंतु चेंडूची लेंथ आणि लाईन ही जरूर ऑप्शनच्या खूपच बाहेर होती आणि म्हणूनच एक धाव या ठिकाणी वाईडच्या माध्यमातून स्कोर कार्ड मध्ये यावेळेला जॉईंट होते. एक महत्वाची जरूर या ठिकाणी षटकं फेकावी लागतील. सुरुवात कुठल्या पद्धतीने मात्र जरूर आज रॉयल्स संघ या ठिकाणी देतोय. आता या वेळेला घडलंय काय, नो बॉलचा इशारा येतोय. आणखी एक अप्रतिम चेंडू तर हाताला होता परंतु ओव्हर स्टेपिंग आणि तदनंतर आपण पाहताय या ठिकाणी नो बॉलचा इशारा. एक अवांतर धाव अजून स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाते. यस करण सर, ऐसा कहा जाता है हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था, मेरा पाव भी गिरा जहां चूना कम था, उगड़ा डोले पहाने चेंडू है फ्री हिट. जरूर यहाँ पर फ्री हिट का मौका होगा बैटर के लिए. एक बड़ी चुनौती होगी, बड़े स्ट्रोक लगाने के लिए एक निमंत्रण होगा, आमंत्रण होगा. आतापर्यंत या अगोदर एकही चेंडू फेअर नव्हता मात्र हा चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला जातो राहुलच्या माध्यमातून. पहिलं षटक आतापर्यंत योग्य पद्धतीने जात नव्हतं परंतु या ठिकाणी चांगले लेंथ आणि लाईन वरती राहुलच्या माध्यमातून गोलंदाजी. इथं एक अजून चांगला स्ट्रोक येतोय. आता फील्ड रेस्ट्रिक्शन ज्या पद्धतीने आहे ना त्याच ठिकाणी चेंडू कन्वर्ट केलाय आणि 2 खेळाडूंच्या मध्ये आपण पाहताय योग्य पद्धतीने तालमेल नव्हता परंतु आणखीन एक नो बॉलचा इशारा येतोय. घडतंय काय या वेळेला लगातार आपण पाहिलं तर राहुलच्या माध्यमातून जास्तीत जास्त चेंडू नो बॉल वाईड या पद्धतीने आपण पाहताय. अजून एक फ्री हिट खेळण्याची एक नामी संधी मात्र उपलब्ध झाली फलंदाजाला. जरूर यहाँ पर एक गलती करो, 1000 गलतियां करो पर एक गलती बार बार मत करो. वही गलती यहाँ पर दोहराते हुए गेंदबाज. फ्री हिट का मौका होगा बैटर के लिए, ये मौका है और यहाँ पर देखिए आम तो आम गुटलियों के दाम. गेंद 1 बाउंस सीमा पार, मिलेंगे 4 तो होगा बेड़ा पार. पीपीएल चौकार डीजे. मात्र यहाँ पर ऐसा कहा जाता है आजकल के नौजवान लड़के 4 चीजों के पीछे दौड़ते हैं. एक तो पबजी, दूसरा पैसा, तीसरा है क्रिकेट और चौथा है लवर. लवर के पीछे दौड़ने वालों के लिए कहूंगा देवदास की तारा जान मत दो यारो, ना चंद्रमुखी ना पारो, एक स्ट्रॉन्ग बियर मारो, आराम की जिंदगी गुजारो. क्योंकि आपको पता है नताशा भाभी 33 करोड़ को चूना लगा कर गई तो इसके लिए 100 रुपए की बियर में काम हो जाएगा. गेंदबाजी करते हुए फिर से एक बार बड़ा स्ट्रोक. फ्री हिट की गेंद थी उसके ऊपर प्रतिकार किया बैटर ने. शानदार बल्लेबाजी. 63 रनों का टारगेट सेट किया करण सर. ये अचीव करना है तो जरूर रनों की बौछार करनी होगी, रन मशीन बनना होगा. 2 चेंडू मध्ये आतापर्यंत 90 धावा आहेत. ही थोडीशी जरूर ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर चांगली सुरुवात म्हणावी लागेल. अशी सुरुवात ज्यामध्ये गोलंदाजाने ज्या चुका केल्यात नो बॉल वाईड या पद्धतीने आणि त्या चुकावरती सध्या गोलंदाजावरती हवी होत फलंदाजाचा एक जबरदस्त स्ट्रोक आलाय. षटकार खूपच वेगाने या 6 धावसंख्येला या ठिकाणी जरूर तय करत असताना आपण पाहताय. स्कोर कार्ड वरती 15 धावा या ठिकाणी पाहताय. राहुल वरती अटॅक बॅक टू बॅक पाहायला मिळतोय. पंचांना विनंती असेल पंच नवीन चेंडू द्या, चेंडू अडकलाय.
हमारे साथ दूसरे कमेंटेटर वॉइस ऑफ जवार सम्माननीय हैरी दलवी सर यहाँ पर आ चुके, उनका भी तहे दिल से स्वागत है। वो भी हमें ज्वाइन हो गए क्योंकि आज पांडवा देवी प्रीमियर लीग 2025 सीजन 3 का तरार दूसरा दिन, और दूसरे दिन में ये दूसरा मैच कमाल का मैच होता हुआ इस प्रतियोगिता के द्वारा। पहली गेंद पर सामना स्कोर जा पहुंचा, स्कोर कार्ड पर हमारे गुण लेखक सर बतलाते हुए भुवनेश्वर कुमार नूपुर भाभी के हीरो जर्सी नंबर 15, और इस बार एक्स्ट्रा कवर की दिशा में खेलने का प्रयास गेंद डिक्लेयर एरिया में। इस एक रन के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर आतिया सूद भाभी के हीरो जर्सी नंबर 16 मयंक अग्रवाल स्कोर कार्ड पर। सर इस तरह की रणनीति होगी ना, इस तरह से अगर रन प्राप्त करते होगे बल्लेबाजी करने वाली टीम तो जरूर लक्ष्य को पार कर सकते हैं, क्या कहना चाहोगे? ज्या पद्धतीचा रिक्वायर्ड रन रेट आपण पाहत आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी जर बॅटिंग देखील केली जाते। समोर 30 चेंडू आणि 63 धावा, आणि त्याच्या विपक्ष आपण पाहिले तर रिक्वायर्ड रन रेट प्रति षटकामध्ये 12.50 आणि बॅटिंग त्या पद्धतीची सध्या तरी केली जाते। जबरदस्त बॅटिंग सुरुवातीच्या 5 चेंडूवरती आपण पाहिले तर 17 धावा आल्या, खूपच वेगाने, ज्यामध्ये 2 नो बॉल आपण पाहिले ते 1 वाईड पाहिलाय, आणि षटकारांची देखील ताशबाजी आपण पाहिली या ओव्हरमध्ये। 63 धावांचं टार्गेटचा पाठलाग करताना आतापर्यंत 5 चेंडू 17 धावा या स्कोर कार्ड मध्ये आपण पाहत आहे। आणखीन एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 25 चेंडू 46 धावा असं टार्गेट आपण या ठिकाणी पाहत आहे। षटकाची समाप्तीची घोषणा होते, षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय, आणि राहुलचं थोडंसं षटक या ठिकाणी महागडं आपल्याला पाहायला मिळतंय, ज्या षटकामध्ये तब्बल 17 धावा या धावफलकावरती आपण पाहत आहे। आणखीन येणारे 24 चेंडू आणि धावा प्राप्त करायचे आहेत त्या 46। चला नोट टीम मीटिंग प्लीज, थोडीशी आपण घाई करायची आहे। आजच्या दिवसातील आपण हा दुसरा सामना पाहत आहे। आरजे रॉयल्स आणि त्यांचे विपक्ष रायगड डायनामोज या 2 टीम मध्ये हा एक सामना अप्रतिमरित्या यावेळेला पाहायला मिळतोय। असूनही खूप मोठा प्रवास इथून मात्र पूर्ण करायचा आहे ना। 24 चेंडू 46 धावा बनू शकतायत, त्या पद्धतीने तुमचे प्रयत्न हे मैदानाच्या आतमध्ये असायलाच हवे। स्लोवर चेंडू जरूर या ठिकाणी होता, ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू चाललाय, एक अवांतर धाव देखील या ठिकाणी स्कोर कार्ड मध्ये ऍड करण्यात येते। 18 वरती स्कोर जाऊन पोहोचलाय। नवीन येणारा गोलंदाज या ठिकाणी आपण पाहताय पार्थ, आणि निश्चितच मागील षटकाची भर या षटकामध्ये काढावीच लागेल। आणखीन स्लोवर चेंडूचा वापर मात्र या ठिकाणी करण्यात येतोय, आणि या वेळेला वाईडचा इशारा। एक्सपिरियन्स ऍज अ अंपायर म्हणून आपण पाहू शकतायत, आणि इथं मात्र लाऊडली अपील आपण पाहिली होती, परंतु पडल्यानंतर हलकासा चेंडू बाहेर पडतोय। ही ॲबिलिटी आपण पाहताय सध्या गोलंदाजाची, परंतु या क्षणी जर आपण पाहिलं तर तुमच्या लेंथ लाईन पेक्षा तुमचा टप्पा देखील तेवढाच इम्पॉर्टंट आहे ना। तुम्ही कुठल्या लेवल वरती ठेवताय, कुठल्या लेंथ वरती ठेवताय, आणि ते चित्र मात्र या ठिकाणी पाहायला योग्य पद्धतीने मिळत नाहीये। 2 चेंडू आतापर्यंत ऑफस्टंपच्या बाहेर हाताळलेत, आणि 2ही चेंडू वाईडच्या माध्यमातून आपण पाहू शकताय। डॉट चेंडूची या ठिकाणी जरूर फेकी आपण पाहताय। एक चेंडू आपण आतापर्यंत पाहताय। कुलदीपची म्हात्रे यांना आपण पाहताय, आमच्या जव्हार मधून एक अप्रतिम तरुण ते देखील आपण पाहताय। मात्र आज पांडवा देवी प्रीमियर लीग मध्ये एक महत्वपूर्ण जरूर भूमिका त्यांच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। इथे मात्र या वेळेला पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू घडले काय, डायरेक्टली हिट करण्याचा प्रयत्न होता, आणि एक चांगली नामी संधी देखील उपलब्ध झाली होती या वेळेला।
फलकावरती आपण नजर टाकली तर 19 रन्स ऑन दी बोर्ड विदाउट लॉस्ट 1.2 षटक आतापर्यंत फेकून झाले. 63 धावांसंख्येचा पाठलाग करताना या ठिकाणी जरूर रायगड 22 चेंडू आणि 44 धावा या पद्धतीने इक्वेशन आपण पाहताय. प्रतिषटक 12 धावांचं टार्गेट. इथं मात्र पुन्हा एकदा स्लोवर चेंडू. जास्तीत जास्त चेंडू आतापर्यंत याच पद्धतीने पार्थ हाताळलेत आणि पूर्णपणे फलंदाजाला या षटकामध्ये बॅकफुटला ठेवलं गेलंय. दोन फलंदाजाकडे जर आपण पाहिलं तर सध्या निकेश आणि त्याच्या साथीला देवा ही जोडी मात्र या क्षणाला पाहायला मिळते. निकेश योग्य पद्धतीने कनेक्ट करत नाहीये, मात्र जसा ओव्हरपिच चेंडू प्राप्त झाला आणि यावेळेला लँड केलाय लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. येतोय आणखीन एक दर्जेदार फटका. चेंडू खूप वेळानंतर सीमारेषा पलीकडे 6 धावसंख्येसाठी चाललाय. 25 रन्स ऑन दी बोर्ड या क्षणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अटॅक होता कारण पार्थने या अगोदर खूप चांगली गोलंदाजी केली होती. इथे देखील हिंदी एअर चेंडू आपण पाहतोय. दोन खेळाडू येत आहेत, कॉलिंग चांगली झाली नव्हती. हे मैदानाच्या आतमधलं अग्रेशन आपण पाहू शकतोय का म्हणून. एक महत्वाची विकेट होती निकेशची आणि ती विकेट मात्र या ठिकाणी प्राप्त झाले. दुसऱ्या षटकामध्ये अजून एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सुमेध येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. ज्या पद्धतीने या क्षणी जर आपण पाहिलं तर जरूर 25-25 या अंकावरती स्कोर कार्ड थांबलाय. 19 चेंडू अजूनही 38 धावांचं टार्गेट आहे आणि महत्वपूर्ण या ठिकाणी जरूर गोलंदाजी पार्थने केले. पहिले षटक 17 धावांचं आणि तदनंतर या षटकामध्ये पार्थनं आपल्या टीमला मात्र कमबॅक करून दिलंय. अजून एक चांगला चेंडू. लेंथ लाईन इम्प्रूव्ह करतोय स्वतःला आणि या षटकामध्ये केवळ 8 धावा देऊन सामन्यामध्ये कल्लाटने निर्माण केले. जबरदस्त गोलंदाजीची तोफ या ठिकाणी आपण पाहिली पार्थ आणि षटक 2 कंप्लीट झाले. स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर केवळ 25 धावा. अजून इथून 18 चेंडू 38 धावांचं टार्गेट आहे आणि महत्वपूर्ण जरूर हे 18 चेंडू या ठिकाणी हँडल करावे लागतील ना. चला थोडीशी घाई करायची. आपण टाइम स्पेंड करू नका ही विनंती आहे. ज्या पद्धतीने टाइम सेट केला गेला त्या पद्धतीने आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळावंच लागेल. तर क्रिकेट हा फक्त खेळण्यापुरता नाहीये, तर तुम्हाला जे रूल्स दिलेले आहेत ना त्याचं योग्य पद्धतीने तुम्हाला पालन हे देखील करावंच लागतंय. येणारे 18 चेंडू अजूनही प्राप्त करायचे आहेत त्या 38 धावा. येतोय बॉलिंग मार्क वरती नवीन गोलंदाज विशाल. ज्या विशालने मात्र जरूर मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग केली होती. पहिला चेंडू या ठिकाणी घडलाय काय. डाऊन द ट्रॅक आपण या खेळाडूला पाहत होता. विकेटच्या पाठीमागे जबरदस्त जरूर इम्प्रूव्ह करतो यष्टीरक्षक आणि विकेटचं पतन यावेळेला परतावं लागते. फलंदाज इथं मात्र परतलाय बॅक टू डगआउट देवा. मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतोय पंकज. 17 चेंडू आणि इथून अजूनही
38 धावा असं टार्गेट आपण पाहताय. पहिल्या चेंडूवरती विकेट येते. अजून एक चांगला स्ट्रोक येतोय. जेवढ्या जास्त धावा या पद्धतीने येतील ना तेवढाच बेनिफिट, कारण अंतिमच्या 2 षटकामध्ये जो दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे या टीमचा, आरजे रॉयल्स टीम, सर्वात योग्य पद्धतीने 9-17 धावांचं ते षटक आणि त्यानंतर पार्थ जबरदस्त कमबॅक करून दिले आपल्या टीमसाठी. आणि या क्षणी जर आपण आता सध्या पाहिलं तर जो दबाव वाढत चाललाय रायगड डायनामोड्स या टीमवरती, महत्वाची खेळी या ठिकाणी इथून साकार करावीच लागेल, कारण सामन्याचं चित्र मात्र जरूर बदलू शकतंय. पहिला सामना आपण 100 धावा चेस करताना पाहिल्यात आणि तशाच पद्धतीने या मॅच कडे देखील आपण पाहिलं तर 63 धावांचं जे टार्गेट आहे त्यावरती आतापर्यंत अविरतपणे चांगली गोलंदाजी करण्याचा मानस हा ठेवला गेलाय तो विशाल या गोलंदाजाने. 15 चेंडू 37 धावा. रिक्वायर्ड रन रेट कडे देखील लक्ष द्यावं लागेल, कारण खूपच वेगाने आता हा रिक्वायर्ड रन रेट आवश्यक हा टार्गेट. मात्र या वेळेला जोरदार बॅट फिरली जाते, कनेक्शन चांगलं, चेंडू चाललाय सरळ मिड विकेट बॉडीच्या बाहेर 6 धावसंख्येसाठी दर्जेदार फटका येतोय. धावा असं टार्गेट मात्र अजूनही पाहायला मिळतंय. व्हॉट अ बॅटिंग. थोडासा शांत खामोश आपण पाहत होता सुमितला, मात्र तदनंतर या ठिकाणी जसा ओव्हरपिच चेंडू प्राप्त झाला आणि त्या चेंडूला सरळ फेकून दिलं षटकारांसाठी. आणखी एक चांगला फटका येतोय बॅक टू बॅक. आता या वेळेला मनसाला अभिवादन करणारा फटका सुमेशच्या बॅट मधून येतोय. जो दबाव निर्माण केला होता तो दबाव या 2 षटकाराने रिलीज केला जातोय. येणारे 13 चेंडू 25 धावा. महागडा ठरला गेलाय. जे सुरुवातीचे मात्र 3 चेंडू मात्र काय कम्मलीचे त्याने हाताळले होते, परंतु त्यानंतर 2 चेंडूवरती 2 लगातार षटकार आणि सामन्यामध्ये आणखी एक ट्विस्ट येत आहे. विकेटच्या पाठीमागे ज्या पद्धतीने झेलला टिपलंय सामन्यामध्ये ट्विस्ट येऊ शकतंय, तर इथं मात्र सेट फलंदाजाला माघारी पाठवलं जात आहे. एक महत्वाची विकेट सुमेशच्या माध्यमातून यावेळेला प्राप्त झाले. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 12 आणि धावा बनवायचे आहेत त्या 25. धावा पाहिजे त्या अजूनही 25. 3 विकेट पडल्यात आणि त्यानंतर इनॅट नंबर 4 वरती आपण पाहतोय नवीन येणारा बॅटर आपण पाहिले प्रतीक. 12 चेंडू 25 ची आवश्यकता असताना गोलंदाजावरती जास्तीत जास्त या ठिकाणी दारोमदार असणार आहे ना या मॅचचा, कारण डेथ ओव्हर मध्ये चांगल्या धावा प्राप्त होऊ शकतात. परंतु या वेळेला जर आपण पाहिलं तर विकेट 3 पडल्यानंतर मिडल ऑर्डर ची बॅटिंग मात्र कुठल्या पद्धतीने होईल ना, गोलंदाजावरती जास्तीत जास्त दारोमदार असेल. या क्षणी आपण पाहतोय गोलंदाज चैतन्य. 12-25 हा टार्गेट मात्र या मॅचचा.
पहिलाच फुलरलीचा चेंडू या क्षणी जरूर काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय, हलकीशी मिसफिल्डिंग त्या ठिकाणी आपण पाहताय आणि सिंगल ला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथं जर आपण पाहिलं तर थोडासा डेंजर झोन मध्ये आपण पाहताय आणि म्हणूनच रिव्ह्यू रेफर करण्यात आलंय ना ते यावेळेला रन आउट करिता. फलंदाज सेफ आहे, नॉट आउट या ठिकाणी आपण पाहताय. चांगला जरूर या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिली. शेवटच्या मोमेंटला थोडस डेंजर झोन मध्ये आपण पाहिलं होतं, परंतु त्यानंतर या ठिकाणी धावा बनतील त्या 2. एक चांगली लढत या ठिकाणी शेवटच्या मोमेंटला यावेळेला येते. रोमांचक सामना पाहायला मिळू शकतोय. आणखीन एक या ठिकाणी स्लोवर चेंडू, वाईडचा इशारा यावेळेला पाहायला मिळतोय. पार्थने देखील याच पद्धतीने चेंडूची फेकी आपण पाहिली होती. आता ते षटक खूप महत्वाचं ठरलं होतं टीमसाठी, आरजे रॉयल्स टीमसाठी. आता या मोमेंटला जरूर एक चुकी टीमला महागात पडू शकते. त्या चुका दुरुस्त कराव्या लागतील. फ्लिक केले चेंडूला, अगदी हवेमध्ये चेंडू दाखल झालाय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली आणि अशा पद्धतीचा साधा आणि सोपा झेल हा मात्र ड्रॉप करणार नाहीये. येते विकेट, फलंदाज गॉन. या ठिकाणी बॅक टू डगआउट आपण पाहताय. महेश येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला दुसऱ्या चेंडूवरती विकेटचं पतन पाहायला मिळतंय. असूनही या षटकामध्ये जरूर 4 चेंडू अर्थात 10 चेंडू 22 ची आवश्यकता. 10 चेंडू 22 ची आवश्यकता. सामन्यामध्ये ट्विस्ट आलंय, ट्विस्ट आणि टर्न. कारण विकेट जर या पद्धतीने पडत गेला तर रायगड डायनामोचा हा संघ मात्र या ठिकाणी थोडासा बॅकफुटला राहू शकतोय. कारण या सिच्युएशनला जर आपण पाहिलं तर परिस्थिती थोडीशी नाजूक आहे. इथून कुठलाही संघ मात्र विजयाच्या आश्रयाला जाऊ शकतोय. अशा पद्धतीचा हा सामना मात्र यावेळेला येतोय प्रेक्षकांच्या भेटीला. 10 चेंडू 22 धावांचं टार्गेट या ठिकाणी पाहायला मिळतंय. चैतन्यवरती जास्तीत जास्त जबाबदारी या मॅचची आपण पाहताय. चेंडू मात्र प्रतिमरित्या फेकावे लागतील. लेफ्ट हँड बॅटर नवीन महेश दाखल झालाय आणि पहिला चेंडू मात्र फेस करतोय. बॅटचा स्विंग जर आपण पाहिला तर खूपच वेगवान होता, परंतु कनेक्शन तशा पद्धतीने असणं गरजेचं आहे. 12 चेंडू 25 धावसंख्येची आवश्यकता असताना या ठिकाणी चैतन्याच्या गोलंदाजीचा बोलबाला डगआउट मध्ये देखील आता थोडीशी चर्चा केली जाते. सामना फसत चाललाय रायगड डायनामोच्या टीम करिता. हा एकदम चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी जड मध्ये चेंडू फेकलाय आणि त्या चेंडूला फक्त दिशा दिले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अवेलेबल आहे आणि येते ती फक्त 1 धाव. हलकी फुलकी पार्टनरशिप बिल्ड करणं हे खूप महत्वाचं होतं, परंतु ते दृश्य आपण पाहिले नाहीये. वेळोवेळीच्या विकेट पडल्या आणि त्याच कारणामुळे सध्या दबावाची स्थिती आपण पाहताय. उजव्या हाताचं आणि डावखुऱ्या हाताचं कॉम्बिनेशन असल्या कारणामुळे यावेळेला सातत्याने फिल्डिंग मध्ये तब्दील करावंच लागतंय. येणारे 8 चेंडू धावा मात्र बनवायचे त्या 21. अंतिम क्षणी इथं जर आपण पाहिलं तर या 21 धावसंख्येसाठी तुम्हाला प्रयत्नाची पराकाष्ठा करावीच लागेल. तुमचं 100% योगदान तुम्हाला द्यावंच लागेल. चला टाइम स्पेंड करू नका ही विनंती आहे. टाइम या ठिकाणी समाप्त झालेला आहे. अंतिम षटकामध्ये आपणास एक प्लेयर आतमध्ये घ्यावाच लागेल. आता यावेळेला घडलंय काय, हलकासा सफल झाला होता आणि तदनंतर आपण पाहिलं तर इथं मात्र फलंदाजाने चतुराई दाखवले आणि त्यानंतर यावेळेला आपण पाहिलं तर आणखीन एक विकेटचं पतन. दबाव आणि फक्त दबाव या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. 7 चेंडू बनवायचे आहेत त्या 21 धावा.
मात्र येऊन ठेपलाय चैतन्य. व्हॉट अ बॉलिंग, सुपर बॉलिंग. आणखीन एक विकेटचं पतन पाहायला मिळतंय. फलंदाज परतला जातोय. बॅक टू बॅक 2 विकेट येत आहेत आणि सामन्याचं चित्र मात्र या ठिकाणी बदललंय. 6 चेंडूची जरूर या ठिकाणी 6 चेंडूमध्ये प्राप्त करायची आहेत त्या 21 धावा आणि आरजे रॉयल्स टीमला पेनल्टी लागते. आपण एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण घ्यायचा आहे. चला घाई करायची. 6 चेंडू 21 धावांचं टार्गेट आपण या ठिकाणी पाहत आहे. जास्त वेळ घेऊ नका विनंती आहे. खूप महत्वाची मॅच मात्र या ठिकाणी आपण पाहत आहे. ही दुसरी लढत 6 चेंडू 21 धावांचं टार्गेट या क्षणी पाहायला मिळतंय. महत्वाची लढत आहे. पार्थ ज्या पद्धतीने जरूर मागील मॅच मध्ये आपण पाहिलं होतं चांगली गोलंदाजी झाली होती. विशाल गोलंदाजी मार्कवरती येतोय. 6 चेंडू आणि 21 धावसंख्येची आवश्यकता असताना या वेळेला आपण पाहिलं तर आणखीन एक निर्धाव चेंडूची घोषणा होते. लेफ्ट हँड बॅटरला आपण पाहिलं तर प्रेशराइज बॅक टू बॅक करण्यात येतंय. विकेट विकेट आणि फक्त विकेट अशा पद्धतीचं चित्र रायगड डायनामोट्स या टीम वरती आपण पाहताय आणि म्हणूनच जो दबाव आहे तो सातत्याने या ठिकाणी वाढत चाललाय. चार चेंडू 21 धावांचं टार्गेट आहे. आता प्रत्येक चेंडू मात्र तुम्हाला सीमारेषा पलीकडे खेळावाच लागेल. एकच पर्याय तर मुश्किल बनत चाललंय. ही दुसरी मॅच आपण या ठिकाणी पाहताय. सुनिक यावेळेला चांगला चेंडू आणि विकेट येते. याही क्षणी जबरदस्त बॉलिंगची कमाल या वेळेला केली जाते विशालच्या माध्यमातून. 3 चेंडूमध्ये 2 विकेट. औपचारिक क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण या क्षणी पाहताय. 3 चेंडू 21 धावा. ऑन हॅट्रिक वरती गोलंदाजाला आपण पाहताय. मात्र या वेळेला नो मॅन्स लँड खाली क्षेत्रामध्ये चेंडू लँड होतोय आणि तदनंतर इथे जर आपण पाहिलं तर डिक्लेअर रिझन मध्ये चेंडू पाहायला मिळतोय. फक्त औपचारिक क्रिकेट मॅच मध्ये पाहायला मिळते 2 चेंडू विजयांकरता धावा पाहिजेत त्या 20. यानंतर मरियाई लेबी आणि त्यांचे विपक्ष युवराज 11 असा पुढील सामना आपण पाहणार आहोत. विनंती असेल दोन्ही टीम सज्ज व्हा. यानंतर लगेच मॅचला सुरुवात करण्यात येईल. मात्र या वेळेला खूपच चांगला स्ट्रोक येतोय. वेळानंतर स्ट्रोक आलाय. अशा पद्धतीचे स्ट्रोक मात्र अगोदर कन्वर्ट करायला हवे होते. ते स्ट्रोक मात्र आले नाहीयेत आणि त्याच कारणामुळे जो दबाव या टीमवरती वाढलाय. आरजे रॉयल्स टीमने मात्र या सामन्यामध्ये एक जबरदस्त भूमिका साध्य केली गेली. शेवटचा चेंडू अजून एक चांगल्या पद्धतीने चेंडू आपण पाहताय. डॉट चेंडूची सांगता आणि या सामन्यावरती आरजे रॉयल्स या टीमने मात्र शिक्कामोर्तब केले. सामना जिंकला या ठिकाणी आणि पराभवाच्या दिशेने आपण पाहताय रायगड डायनामोट्स या टीमला. इथं मात्र सुरेख मॅच आपण पाहिले. नेक्स्ट मॅच कडे आपण वळणार आहोत. मरियाई लेबी आणि त्यांचे विपक्ष आपण पाहणार आहोत युवराज 11. चला विनंती असेल लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण प्रवेश करायचा.